गडकोटाच्या भक्कम तटबंदी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, ऐतिहासिक पायऱ्यांच्या विहिरीचे गुपित फक्त गड किल्ल्यांवर असणाऱ्या चुन्याच्या घाण्यांनाच माहिती आहे. परंतु मनुष्याने याच ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष करून त्यांनाच गोल केले आहे. जुन्नर तालुक्यातील सुकाळेवेढे येथील सुप्रसिद्ध वर्सुबाई माता मंदिराच्या समोरील हेच ते चुन्याचे घाणे आणि चुनामळणीत मुख्य भूमिका निभावणारे हेच ते ऐतिहासिक चुनामळणीसाठीचे दगडी चाक. कित्येक वर्षापूर्वी डोंगरावरून हे चाक घाण्यापासून कोणीतरी डोंगरावरून खाली ढकलून दिले होते. ते चाक पुन्हा या ओसाड पडलेल्या घाण्याला अर्पण करून ते ऐतिहासिक वारशाला जोडले जावे, हा विचार नेहमी माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्या मनात घोळत होता. गावातील ग्रामस्थांना याबाबत महत्त्व पटवून देऊन ग्रामस्थांच्या सहभागातून या चाकाला ऐतिहासिक घाण्याला आणून अर्पण करून घाण्याचा आणि चाकाचे ऐतिहासिक मिलन घडवून आणण्याचे भाग्य ग्रामस्थांमुळे मला लाभले. विनम्र आणि सांगणारे माजी सैनिक रमेश खरमाळे. वास्तविक रमेश खरमाळे हे नाव जुन्नर तालुक्याला सुपरिचित. त्यांचं काम म्हणजे जुन्नर तालुक्याच्या सुवर्ण इतिहासांची पाने नागरिकांसमोर आणणे, तसेच वृक्ष संवर्धन आणि जुन्नर तालुक्याला लाभलेल्या जैवविविधतेचे संरक्षण करणे. हा अवलिया म्हणजे जुन्नर तालुक्याला मिळालेलं एक अनमोल रत्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कित्येक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. रमेश खरमाळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी वन्यजीव संरक्षण आणि वृक्ष संवर्धन यांसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. आमच्या चॅनलच्या मार्फत रमेश खरमाळे यांस आणि त्यांच्या सौभाग्यवतीस एक मानाचा सॅल्यूट. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स, जुन्नर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.